नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मुकेश देशमुख, स्वामी विवेकानंद अकॅडमी संचालक, दिग्रस वपुसा जिल्हा यवतमाळ आणि एकत्रित गणित या पुस्तकाचे लेखक व अतिसंभाव्य 12,000 पोलीस भरती प्रश्नसंच या पुस्तकाचे लेखक आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे सरासरी मधले जे काही प्रश्न आहेत हे अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने कसे सोडवायचे, बिगर सूत्राचा वापर न करता कसे सोडवायचे याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। या चॅनलला जर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। सर्वप्रथम आपण पाहणार आहे की हा प्रश्न लक्षात द्या की एका वर्गातील 10 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 8 वर्ष आहे। वर्गात शिक्षक आल्यास त्यांच्या सरासरी 2 ने वाढते तर शिक्षकाचे वय काढा। याच्या सोडवण्याच्या 2 पद्धती आहेत, एक म्हणजे की सूत्राने आणि एक म्हणजे की शॉर्टकट पद्धतीने। तर आता सूत्राने आपण पहिल्या पद्धत आपण सूत्राचा वापर करू की जे याच्यापूर्वी सांगितले की सरासरी गुणिले एकूण संख्या म्हणजे काय मिळते, एकूण संख्यांची बेरीज। याच्यापूर्वी सरासरीवरचा भाग 1 भाग 2 हा व्हिडिओ अपलोड झालेला आहे, तो अगोदर पहा, त्याच्यानंतर हा व्हिडिओ पहा। तर त्याच्यासाठी याच्यामध्ये तुम्हाला सरासरीचे 100% गुण मिळतील। जे सरासरीवर 2-3 प्रश्न येतील त्याचे 100% तुम्हाला गुण मिळतील। तर काय सांगितलं, एका वर्गातील 10 विद्यार्थ्यांचे सरासरी वय हे 8 वर्ष आहे। वर्गात शिक्षक आल्यास त्यांच्या वयांची सरासरी 2 ने वाढते तर शिक्षकाचे वय काढा। सरासरी 2 ने वाढते, शिक्षक आले, एका वर्गातील 10 विद्यार्थी आहे, सरासरी गुणिले एकूण संख्या करा, एकूण संख्यांची बेरीज, हे 10 विद्यार्थी संख्या किती आहे, 10, हे सरासरी आहे, हे विद्यार्थी संख्या सरासरी गुणिले एकूण संख्या, सरासरी गुणिले एकूण संख्या करा, एकूण संख्यांची काय भेटेल, बेरीज। हे सरासरी दिलेली सरासरी आणि एकूण संख्या एकूण विद्यार्थी केली तर दिलेल्या संख्यांची काय भेटेल, बेरीज। तर आपल्याला विद्यार्थी संख्या किती आहे, 10 आणि विद्यार्थी 10 आहे, सरासरी वय किती आहे, 8 वर्ष आहे। सरासरी विद्यार्थी, एका वर्गातील 10 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 8 वर्ष आहे, हे विद्यार्थी आणि ही सरासरी आहे। तर आपल्याला हे विद्यार्थी आहे, सरासरी गुणिले एकूण संख्या करा, एकूण संख्यांची बेरीज। 10 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 8 वर्ष आहे, तर 8 10 किती होतील, 80। त्यांच्या वयांची बेरीज किती असा जर प्रश्न विचारला, एका वर्गातील 10 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 8 वर्ष आहे तर त्यांच्या वयांची बेरीज किती असा प्रश्न विचारला तर 80। हे सरासरी गुणिले एकूण संख्या 8 10 80। तर नंतर काय म्हणते, त्यामध्ये एक शिक्षक आला म्हणजे एक विद्यार्थी 10 आणि शिक्षक 1 आला तर किती होतील, 11। अगोदरचे विद्यार्थी 10 आणि एक नवीन शिक्षक आला म्हणजे 11 झाले। तर सरासरी 2 ने वाढते म्हणते। हे शिक्षक 1 आला, इथे शिक्षक आला, इथे सरासरी कितीने वाढते, 2 ने। 8 आणि 2 किती होतील, 10, हे 10 ने 11, इथे 11 गुणिले 10, 11 आणि 10 110। त्यांच्या वयांची बेरीज किती होईल, 110 वर्ष। त्यांच्या वयांची बेरीज किती होईल, 110 वर्षे। त्यांच्या वयांची बेरीज 110 वर्षे, 110 वर्षे, 110 वर्षे, इथे 80 वर्ष। तर आता काय सांगितलं, हे 10 विद्यार्थ्यांच्या वयांची बेरीज किती आहे, 80 वर्ष आहे आणि या शिक्षकासहित त्यांच्या वयांची बेरीज किती आहे, 110। या 110 इथं काय, शिक्षक प्लस विद्यार्थी 11चे, शिक्षक 10 विद्यार्थी 1 शिक्षक 11, तर त्याच्यातून 10 विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी जे बेरीज आहे ती मायनस करा, हे बेरीज, हे 0 आहे, 11तून हे 8 गेले, इथे राहिले 3, हा 0 म्हणजे 30 वर्ष। वर्ग शिक्षकाचे वय किती असेल, 30 वर्ष। वर्गात शिक्षक आल्याने तर त्या शिक्षकाचे वय किती आहे, 30 वर्ष। हे सरासरी पाठ करायचीच गरज नाही, सरासरी गुणिले एकूण संख्या, एकूण संख्यांची बेरीज, सरासरी गुणिले एकूण संख्यांची बेरीज। हे 10 गुणिले 8 8 10 80, 11 गुणिले 10 हे 110, 110 मधून 80 10 विद्यार्थ्याचे मायनस केले तर शिल्लक राहिला हा आपला शिक्षक। तर हीच पद्धत आपल्याला नवीन पद्धतीने सोडवायचं असेल तर लक्षात द्या की इथं जी काही पद्धत आहे ही आपल्याला सरळ ही पद्धत सोडवता येईल, परंतु आपल्याला इथं वेळ वाचवायचा असेल तर आपल्याला काय करायचं, दिलेली विद्यार्थी संख्या लिहायची, इथं विद्यार्थी आणि सरासरी लिहायचं। इथं विद्यार्थी किती आहे, 10, सरासरी किती आहे आपली 8, हे सरासरी 8 आहे। तर त्यात शिक्षकांचे वय मिळाल्यास सरासरी कितीने वाढते, 2 ने। सरासरी 2 ने वाढली म्हणजे किती होईल, इथं सरासरी 2 ने वाढली 10, तर सरासरी 2 ने वाढली आणि इथे एक शिक्षक वाढला म्हणजे किती झाले, 11। ही मांडणी करा, विद्यार्थी 10 आहे, सरासरी 8 आहे, त्यामध्ये एक शिक्षक मिळवला तर एकूण संख्या किती वाढली आपली, विद्यार्थी प्लस शिक्षक 11 आणि सरासरी किती आहे, सरासरी 10 आहे, हे सरासरी किती 10। तर या सरासरीतला फरक काढा, या विद्यार्थ्याचा फरक घ्यायचा नेहमी, हे शॉर्टकट पद्धती नाही, याच्यातला फरक घ्यायचा नेहमी, हे फरक घ्या, याच्यातला फरक घ्या, 10 आणि हे 11 आहे, याच्यातला फरक किती, 10 आणि 11 वर फरक घ्या एक, इथं 8 मध्ये किती आले, 10, किती झाले 8, हे 10, याच्यातला फरक घ्या, याच्यातला फरक किती आता लक्षात आहे की याच्यातला फरक किती जाईल, 2चा।
याच्यातला फरक आला 2चा. नेहमी याचा तिरपा गुणाकार करायचा. हे खालची संख्या वरच्या संख्या गुणाकार केला ही संख्या यासोबत घ्यायची. म्हणजेच किती 1 गुणिले 10 बरोबर 1 गुणिले 10 आणि 10 गुणिले 2 याचा गुणाकार करायचा. याचा तिरपा गुणाकार करावा. या पद्धतीत हे याच्यातला फरक काढायचा. नेहमी याचा तिरपा गुणाकार करायचा. नेहमी काय करायचा तिरपा गुणाकार. हे 8 10 हे 10 1 10 हे 10 2 20 आणि सरासरी वाढली म्हणलं इथे लक्ष द्या. सरासरी 2 ने वाढते म्हणलं तर याच्यातली बेरीज करायची. सरासरी इथं जर कमी होते म्हणलं तर याच्यातला फरक घ्यायचा. सरासरी म्हणलं इथं कमी होते तर फरक घ्यायचा. सरासरी 2 ने वाढली म्हणून हे बेरीज किती आले 30 वर्ष. इथं किती आहे 30 वर्ष 30 वर्ष. हे वेळ अत्यंत कमी लागेल. इथं सरासरी गुणाकार करा. संख्या आपल्याला जेव्हा मोठ्या येतील तर तेव्हा इथे 30 वर्ष इथे 30 वर्ष आहे. तर नंतरच आपल्याला असं दिलेलं आहे की एका वर्गातील इथे एका वर्गातील 100 विद्यार्थ्यांची एका वर्गातील 100 विद्यार्थ्यांची सरासरी वय हे 100 विद्यार्थ्यांचे सरासरी वय हे 12.5 वर्ष आहे. 12.5 वर्ष आहे. त्या वर्गात एका वर्गातील 100. आता दुसरा प्रश्न लक्ष द्या. याच्यावरच आधारित कसा केला जाते. एका वर्गातील 100 विद्यार्थ्यांचे सरासरी वय हे 12.5 वर्ष आहे. त्या वर्गात शिक्षक आल्यास त्यांच्या वयांची सरासरी 13 होते. त्यांच्या वयांची सरासरी 13 होते. सरासरी किती होते हे सरासरी 13 होते. त्यांच्या वयांची सरासरी 13 होते. असं इथे 13 होते. तर शिक्षकाचे वय किती. हा प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. एका वर्गातील काय म्हणते हा प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. एका वर्गातील 100 विद्यार्थ्यांचे हे 100 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 12.5 वर्ष आहे. वर्गात शिक्षक आल्यास त्यांच्या वयांची सरासरी 13 होते. तर शिक्षकांचे वय किती. तर काय म्हणते शिक्षकांचे वय किती. सरासरी किती होते 13. तर शिक्षकांचे वय किती. तर आता हा प्रश्न सोडवायचा तर आपल्याला 100 गुणिले किती करायला लागेल 12.5. पुन्हा 1 वाढला इथे झाले 101. आता हे आपल्याला 100 आहे. विद्यार्थी किती आहे 100. सरासरी किती आहे 12.5. सरासरी गुणिले एकूण संख्येची काय भेटेल बेरीज. या पद्धतीने सोडतो. डबल त्या वर्गात शिक्षक आला 100 + 1 शिक्षक वाढला किती झाले 101. सरासरी किती होते 13. हे सरासरी किती होते 13 होते. किंवा सरासरी 0.5 ने वाढते किंवा सरासरी 13 होते. अशा पद्धतीतला थोडा या प्रश्नामध्ये फरक केला जाते. सरासरी 13 होते किंवा सरासरी 0.5 ने वाढते. सरासरी 0.5 ने वाढते किंवा सरासरी 13 होते. तर याच्यातला हे विद्यार्थी संख्या या ठिकाणी ही सरासरी आहे. हे विद्यार्थी संख्या आहे या ठिकाणी सरासरी आहे. याच्यातला फरक काढा. याच्यातला फरक काढा. हे 12.5 आणि 13 मधला फरक 0.5. काही याच्यातला फरक 0.5. 12.5 आणि 13 मधला फरक 0.5. हे 100 आणि 101 मधला फरक किती 100 आणि 101 मधला फरक किती 1. 100 आणि 101 मधला फरक किती 1. याचा नेहमी या पद्धतीत तिरपा गुणाकार करतो आपण. आणि सरासरी किती होते 13 होते. 12.5 ची 13 झाली म्हणजे आता तिरपा गुणाकार करा. 100 गुणिले 0.5 आणि 1 गुणिले 13 करा. 1 गुणिले 13 किती हे पॉईंट नाही असं समजून याचा गुणाकार करतो आपण. हे किती 5 1 5 आणि ते 0 2. नंतर पॉईंट नंतर एक अंक आहे 1 0 द्या. नंतर 13 1 13 13 1 13 म्हणजे किती हा पॉईंट खाली पॉईंट 3 नंतर 6 म्हणजे 63 वर्ष. शिक्षकांचे वय किती असेल हे 63 वर्ष. हे शिक्षकांचे वय 63 वर्ष. याच आधारे दुसरा प्रश्न असा विचारला जाते लक्ष द्या. एका नावेतील 100 प्रवाशांचे सरासरी वय हे 12.5 वर्ष आहे. याच्यात अनेक प्रकार विचारले जाते. एका नावेतील 100 प्रवाशांचे सरासरी वय हे 12.5 वर्ष आहे. त्यामध्ये नाविकांचे वय मिळवले असता सरासरी 13 होते. तर नाविकांचे वय किती 63 वर्ष. म्हणजे या पद्धतीत किंवा एका नावेतील 100 विद्यार्थ्यांचे सरासरी वयाच्या जागी वजन विचारले जाते. एका नावेतील 100 प्रवाशांचे सरासरी वजन हे 12.5 किलोग्रॅम आहे. 12.5 किलोग्रॅम आहे. त्यामध्ये नाविकांचे वजन मिळवले असता सरासरी 13 होते. नाविकांचे वजन मिळवले असता सरासरी 13 होते. तर नाविकांचे वजन किती काढा. तर नाविकांचे वजन किती सरासरी गुणिले एकूण संख्येची बेरीज करा. किंवा या पद्धतीत 100 होते 12.5 नंतर 1 वाढला नाविक 101 झाले सरासरी 13 होते. नंतर याच्यातला काढायचा फरक 12.5 आणि 13 मधला फरक हा येते 0 पॉईंट. फरक म्हणजे याच्यातली वजाबाकी करा आणि याच्यातली वजाबाकी फरक 1 आला.
हा आणि याचा करायचा तिरपा गुणाकार, या ठिकाणी तिरपा गुणाकार करा, या ठिकाणी उत्तर आलं हे 50 आणि 13 एक 13, 13 प्लस 50 म्हणजे 63 किलोग्रॅम. इथं काय येईल किलोग्रॅम. वर्ष दिले तर वर्ष, महिने दिले तर महिन्यात काढा, वर्ष दिले तर वर्ष काढा, महिने दिले तर महिन्यात काढा. आणि इथं वर्ष आणि महिने दिला तर त्याचं रूपांतर, वर्षाचं रूपांतर महिन्यात करा, वर्षाचं रूपांतर काय करा महिने. म्हणजे इथं परिमाण वर्ष वर्ष घ्या, दिवस असेल तर दिवस घ्या, तास असेल तर तास घ्या, मिनिट असेल तर मिनिट घ्या, सेकंद असेल तर सेकंद घ्या, किलोग्रॅम ग्रॅम ह्या पद्धतीत असेल तर त्या पद्धतीत हा प्रश्न सोडवा. तर फक्त ह्याच्यातला फरक घ्यायचा, ह्याच्यातला फरक तिरपा गुणाकार करायचा. वाढते म्हणलं तर इथं काय होईल यांची बेरीज. जसा हा त्याच धर्तीवर जशाचा तसाच प्रश्न आहे, परंतु या प्रश्नामध्ये थोडाफार बदल करण्यात आलेला पहा. 6 व्यक्तींचे सरासरी वय 39 वर्ष आहे. 6 व्यक्तींचे सरासरी वय 39 वर्ष आहे. नवीन व्यक्ती आल्याने वयाची सरासरी 1 ने कमी झाली. नवीन व्यक्ती आल्याने वयाची सरासरी 1 ने कमी झाली. तर नवीन व्यक्तीचे वय किती? तर नवीन व्यक्ती आल्याने सरासरी कितीने कमी झाली म्हणते 1 ने. नवीन व्यक्ती आल्याने सरासरी 1 ने कमी झाली. इथं सरासरी वाढत होती, तिथं काय झाली कमी झाली. तर हे आपण जी पद्धत आहे, जे नियमानुसार जर सोडवायचं ते या पद्धतीने सोडवा. सरासरी गुणिले एकूण संख्या करतो, एकूण संख्यांची बेरीज. तर आपल्याला सरासरी किती आहे की 6 व्यक्ती आहे, 6 गुणिले किती करा 39, 6 गुणिले 39 करा. तर नवीन व्यक्ती आल्याने सरासरी 1 ने कमी झाली. नवीन व्यक्ती आला, इथं किती वाले 7 व्यक्ती आले तर सरासरी किती वाली 1 ने कमी म्हणलं तर कमी घ्या, वाढते म्हणलं तर वाढ करा. हे मांडणी करा फक्त व्यवस्थित. आता सरासरी हे व्यक्ती सरासरी गुणिले हे सरासरी गुणिले एकूण संख्या करा. एकूण संख्यांची काय भेटेल इथं बेरीज. सरासरी गुणिले हे सरासरी गुणिले एकूण संख्यांची बेरीज. आता हे 9 सक 54, 9 सकी 54 4, हा 4 ने 5. हे साहित्रिक 18 प्लस 5, साहित्रिक 18 प्लस 5 किती होतील हे 23, 234. नंतर हे 8 7 56, 56 6, हा 4 ने 5, 7 21, 21 आणि 5 26, हे 266. या 266 आहे. हे किती व्यक्तीचं आहे 7 व्यक्तीचे वजन आहे, आपलं वय आहे 266. वजन दिलं तर वजन घ्या, वय दिलं तर वय घ्या. 7 व्यक्तीचे काय म्हणते 7 व्यक्तीचे हे आपल्याला वयांची बेरीज आहे 266. हे 7 व्यक्तींच्या वयांची बेरीज आहे 266. 7 व्यक्तींच्या वयांची बेरीज आहे 266. तर त्यापैकी 6 व्यक्तींच्या वयांची बेरीज आहे 234. 6 व्यक्तींच्या वयांची बेरीज आहे 234. 6 व्यक्तींच्या वयांची बेरीज हे 6 व्यक्तींच्या वयांची बेरीज 6 व्यक्तींच्या वयांची बेरीज आहे 234. तर या 6 मधून 4 गेले, इथं 2 राहिले. 6 मधून 3 गेले, 3 राहिले तर 0, म्हणजे किती आले 32 वर्ष. तर नवीन आलेल्या व्यक्तीचे वय किती? नवीन आलेल्या व्यक्तीचे वय हे 32 वर्ष. नवीन आलेल्या व्यक्तीचे वजाबाकी करायचं. नवीन आलेल्या व्यक्तीचे वय किती 32 वर्ष. तर यात आहे शॉर्टकट पद्धतीने कसे सोडवायचे लक्षात द्या. नाहीच आठवलं तर या नियमाने सोडवा. साधी पद्धत आहे. 6 व्यक्ती आहे, सरासरी किती आहे 39. मांडणी करायची. 6 व्यक्ती आहे, सरासरी 39 आहे. नवीन व्यक्ती आला, व्यक्तीची संख्या किती झाली 7. नवीन व्यक्ती आल्या सरासरी किती कमी झाली 1 ने. कमी म्हणलं तिथं मायनस करा. 39 किती होईल 38. कमी झाली म्हणलं तर कमी करा, इथं वाढली म्हणलं तर वाढ होईल. ती आपण सरासरी 13 होते, 12.5 ची काय होते 13 होते. किंवा सरासरी 2 ने वाढते, किंवा सरासरी 1 ने कमी होते, 2 ने कमी होते, 0.5 ने वाढते, किंवा 13 होते. अशा पद्धतीचा शब्दप्रयोग केला जातो. हे 6 व्यक्तीची सरासरी 39 आहे आणि त्यामध्ये नवीन व्यक्ती आला म्हणजे हे 6 ने किती झाले 7 व्यक्तीची सरासरी किती झाली 38. या सरासरीतला आणि या व्यक्तीतला फरक काढायचा नाही. सरासरीतला आणि व्यक्तीतला फरक काढा नेहमी. याच्यातला फरक कितीचा येईल हा 1 चा. याच्यातला फरक 1 चा. नेहमी याचा करायचा तिरपा गुणाकार. हे लक्षात ठेवा. या पद्धतीत केला तसा यांचा करा तिरपा गुणाकार. हे 6 गुणिले 1 गुणिले 38. 6 गुणिले काय करायचं 1. हे 1 गुणिले 38 घ्या आणि 6 गुणिले 1 म्हणजे 38 1 38, 6 1 6. इथं आपण प्लस केलंय. हे 50 प्लस 13 63 केले. परंतु इथं मायनस का करायचं? कारण सरासरी काय म्हणते कमी झाली. सरासरी कमी झाली तर या तिरपा गुणाकार करून वजाबाकी करावी.
तिरपा गुणाकार करून मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी आणि सरासरी वाढली म्हणला, सरासरी वाढते म्हणला तर तिरपा गुणाकार करून बेरीज करावी. सरासरी वाढते म्हणलं, सरासरी जर वाढते म्हणलं तर तिरपा गुणाकार करून बेरीज करावी. सरासरी वाढते म्हणलं तर तिरपा गुणाकार करून बेरीज करावी. आणि सरासरी कमी होते म्हणलं, सरासरी काय होते, कमी होते म्हणलं तर याचा तिरपा गुणाकार करावा. याचा तिरपा गुणाकार करून यांची बेरीज करावी. याचा तिरपा गुणाकार करून याची बेरीज करावी. हे 6 1 गुणिले 38 आणि 6 गुणिले 1 6. याचा वजाबाकी तिरपा गुणाकार करून कमी म्हणला तर वजाबाकी करायची आणि वाढते म्हणलं तर काय करायची, बेरीज. याची होईल वजाबाकी. 8 मधून 6 गेले 2 हे 32 वर्ष. या ठिकाणी 32 वर्ष आले, या ठिकाणी 32 वर्ष आले, या ठिकाणी 32 वर्ष, या ठिकाणी सुद्धा काय येईल 32 वर्ष. म्हणजे याच पद्धतीत हाही प्रश्न सोडवता येईल. या ठिकाणी 32 वर्ष, या ठिकाणी काय येईल 32 वर्ष. किंवा मग आपल्याला विचारलं की हे 60 व्यक्तीचे, आता इथे दिलेलं आहे 60 व्यक्तीचे सरासरी वय, 60 व्यक्तीचे सरासरी वय 25 वर्ष आहे. 60 व्यक्तीचे सरासरी वय 25 वर्ष आहे. 60 व्यक्तीचे सरासरी वय 25 वर्ष आहे. त्यामध्ये आहे नवीन व्यक्ती आल्याने वयांची सरासरी 1 ने कमी झाली तर नवीन व्यक्तीचे वय काढा. आता काय म्हणते, 60 व्यक्तीचे सरासरी वय 25 वर्ष आहे. 60 व्यक्तीचे सरासरी वय 25 वर्ष आहे. त्यामध्ये नवीन व्यक्ती आल्याने वयांची सरासरी 1 ने कमी झाली. त्यामध्ये नवीन व्यक्ती आल्याने वयांची सरासरी 1 ने कमी झाली तर नवीन व्यक्तीचे वय किती म्हणते, तर त्या नवीन व्यक्तीचे वय काढा. तर असा आता नवीन व्यक्तीचे वय काढायचं तर सरळ सोपा आणि साधी भाषा हे लक्षात ठेवा. हे 60 व्यक्ती म्हणते 60 सरासरी किती आहे 25. इथं व्यक्तीची संख्या आहे ही व्यक्ती आणि या ठिकाणी काय सरासरी. 60 व्यक्तीचे सरासरी वय 25 वर्ष आहे. 60 व्यक्तीचे सरासरी वय 25 वर्ष आहे. त्या नवीन व्यक्ती आल्याने वयांची सरासरी वयांची सरासरी 1 ने कमी झाली. नवीन व्यक्ती आल्याने वयांची सरासरी 1 ने कमी झाली. नवीन व्यक्ती आला, वयांची सरासरी 1 ने कमी झाली तर नवीन व्यक्तीचे वय किती म्हणते. तर एक व्यक्ती वाढेल, नवीन व्यक्ती आला म्हणला तर 60 + 1 61 होईल. व्यक्तीची संख्या वाढेल आणि सरासरी किती होईल, कमी होईल. या 24च्या जागी 25, या 25च्या जागी किती येईल 24. 1 ने काय झाली, कमी. या सरासरीतला फरक आणि याच्या व्यक्तीतला फरक काढतो आपण. सरासरीतला फरक कितीचा आहे 1 चा, व्यक्तीतला फरक कितीचा आहे 1 चा. याचा करा तो आपण नेहमी तिरपा गुणाकार. याचा काय करा तिरपा गुणाकार. 60 गुणिले काय करा 1 म्हणजे 60 आणि नंतर 1 गुणिले 24 म्हणजे किती 24. याच्यातला आता फरक काढायचा. फरक येतं का मायनस का करायचे, कारण सरासरी काय होते, कमी होते म्हणलं तर मायनस करा, वाढते म्हणलं तर प्लस करा. कमी होते म्हणलं तर मायनस करा. अशा प्रकारची मांडणी करा. कमी होते याचा नेहमी तिरपा गुणाकार, सरासरीचा फरक काढायचा नेहमी तिरपा गुणाकार. हे वरची संख्या सोबत 1 तर खालच्या संख्येसोबत 1 आणि कमी होते म्हणलं तर मायनस करा, वाढते म्हणलं तर प्लस करा. ह्या 10 तून किती गेले 4 गेले, किती राहिले 6. हातचा परत केला, पुन्हा या 6 तून 3 गेले 3 राहिले म्हणजे किती 36 वर्ष. किती 36 वर्ष. किती 36 वर्ष. किती होईल 36 वर्ष होईल. आणि यावरच आधारित एक दुसरा प्रश्न आहे, लक्ष द्या सर्वांनी. तर आता याच्यात प्रश्न असा विचारला जाते की 12 व्यक्तीचे सरासरी वय, 12 व्यक्तीचे सरासरी वय, 12 व्यक्तीचे हे किती आहे 12 व्यक्तीचे सरासरी वय, हे 12 व्यक्ती आहे. 12 व्यक्तीचे सरासरी वय, सरासरी वय 12 व्यक्तीचे सरासरी वय हे 30 वर्ष आहे. 12 व्यक्तीचे सरासरी वय 30 वर्ष आहे. 12 व्यक्तीचे सरासरी वय 30 वर्ष आहे. त्यामधून एक व्यक्ती बाहेर पडला. त्यामधून 60 वर्षाचा करा 60 वर्षाचा एक व्यक्ती बाहेर पडला. त्यामधून 60 वर्षाचा एक व्यक्ती बाहेर पडला आणि त्यामध्ये 36 वर्षाचा व्यक्ती सामील झाला. त्यामध्ये 36 वर्षाचा व्यक्ती सामील झाला तर त्या गटाची सरासरी वय काढा. सरासरी वय काढा. तर त्या गटाची सरासरी वय काढा. आता लक्ष द्या सर्वांनी,
काय म्हणते 12 व्यक्तीच्या सरासरी 12 व्यक्तीच्या गटाचे इथं गट करा 12 व्यक्तीच्या गटाचे 12 व्यक्तीच्या एका गटाचे किंवा 12 व्यक्तीच्या एका कुटुंबातले अशा अनेक विविध प्रकारे प्रश्न विचारला येतो। एका गटाचे 12 व्यक्तीच्या एका गटाचे 12 व्यक्तीच्या एका गटाचे हे 12 व्यक्तीच्या एका गटाचे सरासरी वय 30 वर्ष आहे। त्यामधून 60 वर्षाचा एक व्यक्ती बाहेर पडला त्यामध्ये 36 वर्षाचा व्यक्ती सामील झाला तर त्या गटाचे सरासरी वय काढा। तर याच्या सोडवण्याच्या दोन पद्धती आहे। आताच आपण ज्या पद्धतीच्या आधारे सोडवला त्याच पद्धतीच्या आधारे हा प्रश्न सोडवता येते। फक्त प्रश्न समजून घ्या। काय सांगितलं 12 व्यक्ती हे 12 व्यक्तीच्या गटाचे सरासरी वय 30 वर्ष आहे। एकूण संख्या म्हणजे एकूण व्यक्ती गुणिले जर सरासरी केली तर एकूण व्यक्तींच्या वयांची बेरीज भेटेल। एकूण व्यक्ती गुणिले सरासरी करा एकूण व्यक्तींच्या वयांची बेरीज एकूण व्यक्ती गुणिले सरासरी गुणिले एकूण घटक म्हणजे एकूण घटकाची बेरीज। तर इथं किती येईल 12 त्रिक 36 शून्य हे 12 त्रिक 36 360 किती येईल 360। तर त्या 12 व्यक्तींची बेरीज म्हणलं तर त्या 12 व्यक्तींच्या वयांची बेरीज 360। त्यामधून काय म्हणते 60 वर्षाचा व्यक्ती बाहेर पडला। बाहेर जाणारा म्हणजे हे लक्षात द्या जाणारा म्हणजे मायनस लक्षात ठेवा आणि येणारा जाणारा म्हणजे मायनस आणि येणारा म्हणजे प्लस करा। हे जाणारा म्हणजे मायनस येणारा म्हणजे प्लस हे जाणारा म्हणजे मायनस करा आणि येणारा म्हणजे प्लस जाणारा म्हणजे मायनस येणारा म्हणजे प्लस। एक व्यक्ती गुणिले सरासरी म्हणजे एकूण व्यक्तींची बेरीज 12 गुणिले 30 करा 360 आले आणि त्यामधून जाणारा म्हणजे मायनस 60 वर्षाचा व्यक्ती बाहेर पडला आणि हे चालला बाहेर म्हणजे मायनस करा 60 वर्ष हे मायनस करा शून्य जाणारा एक गेला किती राहिले 300। पुन्हा काय म्हणते प्रश्न व्यक्ती बाहेर पडला त्यामध्ये 36 वर्षाचा व्यक्ती सामील झाला तर त्या गटाचे सरासरी वय हे याच्यात सामील झाला येणारा म्हणजे आला म्हणजे प्लस करा 36 प्लस 300 किती आले 36। एकूण त्यांच्या 12 व्यक्तींच्या वयाची बेरीज किती झाली 336। तर एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या केले तर काय भेटते सरासरी। एकूण संख्या हे काढा सरासरी एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या म्हणजे एकूण व्यक्तींच्या वयांची बेरीज भागिले एकूण व्यक्ती करा म्हणजे त्या व्यक्तींची काय भेटेल सरासरी। 336 भागिले काय करायला लागेल व्यक्तीची संख्या किती आहे इथं हे 12 करा हे व्यक्तीची संख्या किती आहे 12 किती 12 1 12 12 दोन्ही 24 हे 12 दोन्ही किती करा इथं 12 दोन्ही 24 नंतर हे 12 1 12 12 दोन्ही किती झाले 24। आता 33 मधून हे 24 गेले उरले किती 9 33 मधून 24 गेले उरले 9 12 8 96 म्हणजे किती आले 28 किती ते 28 वर्ष त्या व्यक्तींच्या वयाची। तर त्या व्यक्तींच्या गटांची सरासरी वय काढा। तर त्या व्यक्तींच्या गटांची सरासरी वय काढा त्या व्यक्तीचा गट आहे त्या गटाची सरासरी वय काढा तर त्या गटाची सरासरी वय येईल 28 वर्ष। तर त्या गटाचे सरासरी वय कितीने कमी होईल म्हणते कितीने कमी होईल 30 वर्ष होतं तर 28 झालं कितीने कमी झाला कितीने कमी होईल अथवा वाढेल कितीने कमी झाला 2 वर्षांनी कमी झाला 30 28। आणि हे जर शॉर्टकट पद्धतीने काढायचं असेल हे सरळ आपल्याला कोणत्याही नियमाचा न वापर करता सरळ काढता येतो म्हणजे या नियमाच्या आधारे जे सरासरी कोणतेही प्रकरण जर सोडवायचं असेल तर त्याचा पूर्ण की आतापर्यंत याच्यावर विचारलेले प्रश्न कशा प्रकारचे आहे या प्रकरणामध्ये विचारण्याचा उद्देश काय आहे नेमकं काढायचं काय आहे हा पूर्ण आपल्याला एक समजून घ्यावा लागेल। त्याच्यानंतर हे प्रकरण सोडवावं लागेल आणि त्याच्यानंतर शॉर्टकटचा विचार करावा लागेल। तर आता शॉर्टकट सोडवायचा असेल तर हा सोडवा मुद्दा की ज्यांना समजला। तर आता इथे सरासरी वय किती आहे आपल्याला इथं किती व्यक्ती आहे 12 व्यक्ती सरासरी वय किती आहे 30 वर्ष हे सरासरी 30 वर्ष आहे। तर जाणारा वय करा जाणारा म्हणजे मायनस घ्या जाणारा म्हणजे मायनस आणि येणारा किंवा सामील झाला येणारा म्हणजे काय करायचं प्लस याची प्लस मायनस करायचं मोठ्या संख्येचं चिन्ह देतो जे बाकी उरेल ते मायनस आला तर कमी होईल प्लस आला तर वाढेल हे मायनस आलं तर कमी होईल प्लस आलं तर काय होईल वाढेल। तर काय जाणारा म्हणजे मायनस 60 वर्षाचा चालला म्हणजे मायनस 60 येईल 60 वर्षाचा चालला म्हणजे मायनस 60 घ्या त्यामध्ये 36 वर्षाचा सामील झाला प्लस 36 करा प्लस 36 हे प्लस मायनस करा हे अगोदर काय करा प्लस मायनस करा जाणारा येणारा लिहा जाणारा हा मायनस आहे
येणारा हा प्लस करा 36, हे 36 आहे, 36 काय करा याच्यात प्लस करा, तर याच्यातले हे 60 मधून किती जातील 36 म्हणजे 12, हे 10 तून 6 गेले 4 राहिले, हातचा परत गेला 6 मधून 4 गेले 2 राहिले, हा मायनस आहे हा प्लस आहे, प्लस मायनस काय होईल मायनस, प्लस मायनस काय होईल मायनस, मायनस 24 वर्ष आले. तर याला जे दिलेली संख्या आहे या संख्येने भागायचं, 12 दोन्ही 24 हे वजा 2 आहे, म्हणजे सरासरी एकूण सरासरीतून वजा 2 ने, म्हणजे 2 ने काय होईल कमी, आणि इथं जर उत्तर प्लस मध्ये आलं असेल तर वाढली असती, म्हणजे 30 वजा 2 म्हणजे किती येईल 28 वर्ष, 30 वजा 2 म्हणजे किती येईल 28 वर्ष, म्हणजे एकूण त्या गटाची सरासरी वय किती होईल तर 28 वर्ष. सरासरी कितीने कमी होईल तर 2 वर्षाने सरासरी कमी होईल, 2 वर्षाने काय होईल सरासरी कमी होईल, 2 वर्षाने सरासरी कमी होईल, हे असं येईल सरासरी 2 वर्षांनी कमी होईल, सरासरी किती वर्षांनी कमी होईल 2 वर्षांनी हे सरासरी कमी होईल, 2 वर्षांनी सरासरी काय होईल 2 वर्षांनी कमी होईल, 2 वर्षांनी सरासरी कमी होईल, किती होईल म्हटलं का 28, सरासरी किती होईल 28, 2 वर्षांनी काय होईल कमी होईल. नंतरच्या यामध्ये काय येते की आपल्याला याच पद्धतीवरच्या आधारित असाच प्रश्न विचारला जाते की जसं आता की 12 व्यक्तीचे एका दुकानातील 12 व्यक्तीचे, आता प्रश्न असा थोडा 12 व्यक्तीचे सरासरी वय 30 वर्ष आहे, 12 व्यक्तीचे सरासरी वय 30 वर्ष आहे, एका दुकानातील 12 व्यक्तीचे सरासरी वय 30 वर्ष आहे, त्यामधून हा 36 वर्षाचा एक व्यक्ती बाहेर पडला, 36 वर्षाचा एक व्यक्ती बाहेर पडला, त्यामध्ये 60 वर्षाचा व्यक्ती त्या गटामध्ये 60 वर्षाचा व्यक्ती सामील झाला, तर त्या गटाची सरासरी वय काढा, तर त्या गटाची सरासरी वय काढा, तर त्या गटामध्ये 60 वर्षाचा सामील झाला तर त्या गटाची सरासरी वय काढा. एक ही पद्धत राहील. इथं आता हे सामील झाला म्हणजे काय करायला लागेल प्लस करायला लागेल, नंतर इथं काय करायला लागेल हे मायनस करायला लागेल, नंतर आलेलं जे उत्तर आहे त्याला भागायला लागेल. अशा या पद्धतीने सोडवा, किंवा ही शॉर्टकट पद्धत वापरा की हे जाणारा म्हणजे मायनस किती वर्षाचा चालला, हे जाणारा त्यामधून 36 वर्षाचा, येणारा म्हणजे प्लस किती वर्षाचा येत आहे 60 वर्षाचा, हा प्लस करा, येणारा म्हणजे काय येईल प्लस, हे जाणारा म्हणजे मायनस, येणारा म्हणजे प्लस, हे जाणारा म्हणजे मायनस, येणारा म्हणजे काय येईल प्लस. तर याच्यातला आता हे प्लस मधून या 60 मधून किती जातील 36, इथं 10 तून 6 गेले 4, त्याचे उरले नंतर किती येईल 24 वर्ष. आता हा मायनस आहे हा प्लस आहे, प्लस मायनस मायनस चिन्ह कोणतं येईल प्लसचं, म्हणजे हे 24 वर्ष, 24 आता हे प्लस आले, तर एकूण संख्या किती आहे 12, 12 नाही असेल तर 12, 13 नाही असेल 13 भागा 24 भागिले 12 करा, 12 दोन्ही 24 म्हणजे 2 वर्ष. सरासरी ही निघेल सरासरी कितीने कमी होईल 2 ने, सरासरी किती आहे आपली 30 वर्ष, 30 मधून 2 मायनस करा म्हणजे 28 वर्ष, सॉरी हे येणार प्लस करायला लागेल, 30 मध्ये काय करायला लागेल 2 प्लस 30 प्लस 2 म्हणजे किती होईल 32 वर्ष, सरासरी किती होईल 32 वर्ष. हे जर उत्तर आलं प्लस आला तर सरासरी काय करायची प्लस, उत्तर इथं मायनस आलं तर सरासरी काय करायला लागेल, सरासरी मधून ही सरासरी काय करायची मायनस, म्हणजे हे वय काढत आहे आणि या वयातली आपण सरासरी या 12 व्यक्तीची सरासरी काढत आहे. म्हणजे आता हे 24 आपल्याला इथं समान होत आहे, 60 वर्षाचा जात आहे 36 वर्षाचा येत आहे, म्हणजे 36 ला 36 वय आपलं काय मिळालं, 36च्या नंतर आपलं 24 वर्ष हे अधिकचे होत आहे, म्हणजे की जास्त वयाचा व्यक्ती काय होत आहे आपल्यामध्ये येत आहे, कमी वयाचा जात आहे, म्हणजे हे वय काय होणार आपलं साहजिकच वाढणार, साहजिकच वय काय होईल पण 24 वर्ष वाढत आहे, 24 वर्ष किती व्यक्तीवर वाढत आहे 12, म्हणजे सरासरी कितीने वाढेल 2 ने, डायरेक्ट 30 प्लस 2 म्हणजे 32 वर्ष. इथं प्लस आला, इथं उत्तर प्लस आलं तर इथं प्लस करायचं, इथं उत्तर मायनस आलं तर याच्यापूर्वी पाहिलेलं आहे मायनस करा, प्लस आलं तर प्लस करा, मायनस आले तर उत्तर हे मायनस करा. आणि अशाच प्रकारचे शॉर्टकट पद्धतीने सोडवण्यासाठी या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आम्ही रोज घेऊन येत असतो, त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सरासरीचा हा बराचसा भाग आपला अजून राहिलेला आहे, सरासरी हा बराचसा भाग राहिलेला आहे, भाग 1 2 भाग 3 अशा क्रमबद्ध नियोजनबद्ध अभ्यास करा. याच्यापूर्वी आपण 2 मिनिटं की एक आपलं एकत्रित गणित हे पुस्तक आहे, एकत्रित गणित याच्यात गणित भूमिती बुद्धिमत्ता अशा विविध प्रकारच्या आतापर्यंत सरळ सेवा पोलीस भरती कंबाईन याच्या पद्धतीमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले आहेत, ते पॅटर्न कसा राहील सोडवण्याच्या 2 विविध प्रकारच्या पद्धती, आव्हानात्मक प्रश्न, चॅलेंजिंग प्रश्नाचा समावेश, गणित भूमिती बुद्धिमत्ता
याच्यामध्ये केलेला आहे, शॉर्टकट मध्ये दिलेला आहे आणि बेसिक टू ऍडव्हान्स हे असं पुस्तक बनवलेलं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना पाहिजे असेल त्यांनी या 9850164049 या नंबरवर कॉल करा. याचं सॅम्पल पीडीएफ तुम्हाला पाहायला मिळेल. दर रविवारी पेपर सराव पेपर पीडीएफ मोफत असते. दर रविवारी सराव पेपर पीडीएफ मोफत असते. त्यासाठी सुद्धा 9850164049 या नंबरवर कॉल करा. आणि या पोलीस भरतीसाठी अति संभाव्य 12,000 प्रश्नसंच आहे. आणि यामध्ये जीएस चा पूर्ण आहे. पहिल्या 5 प्रश्नपत्रिका 100ला 100 स्पष्टीकरण आहे. कट पर्याय पद्धती कशा वापरायच्या, पेपरचं नियोजन कसं करायचं, सुरुवातीला कोणत्या प्रकारचे प्रश्न सोडवायचे, कसे सोडवायचे, हे संपूर्ण अद्ययावत माहिती दिलेली आहे. विविध चार्ट नकाशाद्वारे याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. प्रशासकीय विभागाचे नकाशे, महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांचा नकाशांचा समावेश आहे. वन लाइनर प्रश्न आहे, विविध स्ट्रिक्सद्वारे दिलेले आहेत. आणि जसं एक प्रश्न विचारला असेल समजा आपल्याला नाम, तर नामाविषयी संपूर्ण माहिती दिली आहे की या नामावर दुसऱ्या आधारित पुढील पेपरमध्ये प्रश्न कसा विचारला जाऊ शकते, अशा स्वरूपाची मांडणी आहे. एक वेळेस हे बुक पहा, याची सॅम्पल पीडीएफ पहा. याच्यासाठी 9850164049 या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा. नमस्कार, धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा.